शिव महापुराण म्हणजे जगातील सर्व तीर्थ आज त्या ठिकाणी इथे निर्माण झाली मायबाप. ज्याला सर्व तीर्थाचं दर्शन घ्यायचं असेल त्यांनी फक्त शिव महापुराणाचं वाचन करणं, शिव महापुराण श्रवण करणं. पण तो अनुभव भगवान भोलेनाथांचा तो अनुभव जर प्राप्त करायचा असेल तर मायबाप अंतःकरण त्याला शुद्ध असावं लागतं, विचार शुद्ध असावं लागते. शिव महापुराण ऐकण्याची ही तळमळ ही आस्था ही मनात असावं लागते. भोळा आहे माझा भोले शंकर, खूप भोळा आहे, पण त्याचा फायदा घ्यायचा असेल तर त्याला शुद्ध अंतःकरण अत्यंत महत्वाचं आहे. अलौकिक हा ग्रंथ आहे, अलौकिक ग्रंथ आहे. प्रत्येक दुःखावर माझ्या भोलेनाथानं माता पार्वतीला हा संवाद सांगत असताना निमित्त फक्त माता पार्वतीचा संवाद आहे. पण खरं तर माझ्या भोलेनाथानं ही कथा माता पार्वतीला नाही सांगितली. खरं तर ही कथा माता पार्वतीचं निमित्त करून ही कथा आपल्या करता सांगितली. मायबा निमित्त माता पार्वती आहे, पण मनात प्रत्येक वेळेस माझ्या भोलेनाथाचा शब्द तो माझ्या भक्तासाठी ही कथा मी निर्माण केली आहे. ज्या माझ्या भक्तांना या कलियुगामध्ये माझं स्वरूप नाही पाहता येणार, माझी भेट नाही होणार, हे पार्वती त्या करता माझ्या भक्ता करता, या माझ्या भक्ता करता मी एक अलौकिक ग्रंथ निर्माण करतोय. त्याचं नाव शिव महापुराण आहे. सर्व तीर्थाचं दर्शन मायबाप शिव महापुराणामध्ये आहे. जो शिव महापुराणाचं वाचन करत असेल ना, एक सांगू का, वाचता वाचता कधी कधी डोळ्याला अश्रुधारा लागतात. मायबाप काय माझ्या भोलेनाथानं कृपा केली, काय कृपा करतोय. बरं कधी भोलेनाथ भेद अजिबात कसलाही प्रकारचा भेद शिव महापुराणामध्ये नाहीच आहे. एक दिव्य असणार, अवीट असणार हे शिव महापुराण आहे. आज ज्या साधने करता प्रत्येक व्यक्ती त्या ठिकाणी वारंवार भटकत राहतोय मायबाप, त्याची भटकंती थांबण्याकरता हे शिव महापुराण आहे. जी माणसाचं मन या सुखाकरता प्रत्येक वेळी धावपळ करताय, हे साधन करू का, ते साधन करू का, इकडे जाऊ का, तिकडे जाऊ का, कुठं जाऊ मी, काय करू मी, ही माणसांची भटकंती थांबण्याकरता माझ्या भोलेनाथाने ही अलौकिक कृपा ही मायबाप आपल्यावर केली आहे. आणि त्याकरता हे शिव महापुराणाची निर्मिती आहे. त्याकरता हे शिव महापुराण ऐकावं. पण ऐकत असताना शिव महापुराणातला एक 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 शब्द माणसाचा उद्धार करून जाणार आहे. एक शब्द, प्रत्येक शब्दामध्ये जगाचा मायबाप देवाधिदेव महादेव दडलेला आहे. प्रत्येक शब्दात माझ्या भोलेनाथांचं दर्शन आहे, त्याचा अनुभव आहे. अभेद रूपी असणारा हा भोलेनाथ आहे, भोलानाथ आहे. भोलेनाथावर प्रेम असं असावं. मायबाप तुम्ही साधना खूप करता माता माऊली, पण कधीतरी साधना करत करत भोलेनाथांच्या पाणी घालत असाल, तुम्ही जल अर्पण करत असाल, बिल्वपत्र अर्पण करत असाल, कोणीतरी भस्म धारण करत असेल, सांगणार आहे तुम्हाला मी माहिती भस्म धारण करण्याची. सांगणार आहे तुम्हाला बेलपत्र निर्माण कसं केलं, कोणाकरता निर्माण केलं, काय विशिष्ट त्या बेलपत्राचा काय अनुभव आहे, कसं अर्पण करावं, का अर्पण करावं, कधी अर्पण करावं, कशाकरता अर्पण करावं. बेलपत्र माझ्या भोलेनाथानं कोणाकरता निर्माण केलंय, काय अनुभव त्या बेलपत्राचा. पण एक सांगू का, हे साधन करता करता माईबाप जोपर्यंत भगवंताला जल अर्पण करता करता स्वतःच्या डोळ्यात जर अर्पण होत नाही तोपर्यंत भक्ती प्राप्त होत नाही. माईबाप कधी कधी भगवंताला जेल अर्पण करता करता आपल्या डोळ्यातले अश्रू सुद्धा अर्पण करावं भगवंताला, तोपर्यंत भगवंताची गोडी लागत नाही, लागत नाही. स्वार्था करता भक्ती केलेली भगवंताला नाही आवडत. कधीतरी आपलं मन द्रवित झालं पाहिजे. भगवंता करता कधीतरी आपल्या डोळ्यामध्ये अश्रुधारा वाहिल्या पाहिजे. कधीतरी आपल्या अश्रू त्या भोलेनाथांची पूजा केली पाहिजे. कधीतरी त्या जगाच्या मायबापा करता रडलं पाहिजे.
रडलं पाहिजे. एक एक अश्रूची किंमत तो मोजतो. सर्वांना माझी विनंती, कधीतरी अनुभव घ्या. पूजा करता करता ज्यावेळेस तुम्ही अंतःकरणाने पूजा करताय ना मायबाप, फार मोठ्या श्रद्धेने पूजा करताय ना, त्यावेळेस तुमच्या डोळ्यातून त्या ठिकाणी अश्रुधारा असलेल्याशिवाय राहणार नाही मायबाप. भोलेनाथाला जल अर्पण करत असताना फक्त माणसं जातात, तांब्या घेतात, लोटा घेतात आणि भडकन पाणी टाकणं, ओम नमः शिवाय म्हणून, श्री शिवाय नमस्तुभ्यम म्हणून आणि घरी निघून जाणं, ही सेवा नाही आहे मायबाप. या सेवेने भोलेनाथ नाही प्राप्त होत. पण कधीतरी हातामध्ये जेल घेऊन सारखं भोलेनाथाकडे पहा रे, सारखं बघा. साक्षात माझा भोलेनाथ माझ्याकडे पाहतोय, मी त्याच्याकडे पाहते. तू मला बोलतोय, मी त्याला बोलते. हे भोलेनाथ, मी पामर आहे, मी अज्ञानी आहे, मी लहान आहे, मी पापी आहे, पण आज माझं छोटस जेल त्या ठिकाणी मी तुला अर्पण करते रे माझ्या महादेवा. कधीतरी देवाला माझं म्हणा ना, कधीतरी माझं म्हणावं ना, कधीतरी हे माझं या शब्दानं देवाशी नातं जोडावं ना. अरे ज्यावेळेस जेल अर्पण करत असताना सारखं बघावं त्या भोलेनाथाकडं, आणि जेल अर्पण करत असताना असं सुंदर दृष्टीनं बघावं, ते आपल्या डोळ्याची पापणी सुद्धा खाली पडू नये, आपलं चित्त विचलित होऊ नये, आपण कुठं बसलोय हे कळू नये, आपण स्वतःची ओळख विसरून जावं, स्वतःचं देहभान विसरून जावं. जोपर्यंत भोलेनाथाच्या पूजेमध्ये स्वतःची अवस्था बदलत नाहीये, तोपर्यंत माणसाला त्या पूजेचा आनंद मिळत नाही माहिती नाही मिळत. हे काय कशा करता करायचे, पूजा कशा करता करायची, श्रीमद त्या ठिकाणी शिव महापुराण कशा करता ऐकायचं, भगवंताला जेल का अर्पण करायचं आहे, बिल्व पत्र का अर्पण करायचं आहे, रुद्राक्ष का धारण करायचं आहे. मायबाप फक्त ही आपली अवस्था बदलण्याकरता करायचं. भगवंताने तर सगळं दिलंय ना आपल्याला. जोपर्यंत अवस्था बदलत नाहीये तोपर्यंत त्या सुखाचा आनंद, त्या पूजेचा आनंद नाही मिळत मायबाप. कधीतरी त्या ठिकाणी पार्थिव लिंगाची पूजा करत असताना कोणी करत असेल घरी, बघा एकदा मी सांगतोय, अनुभव घेऊन बघा. कोणी एखाद्या महादेवांच्या भोलेनाथाच्या मंदिरात गेल्यानंतर फक्त 5 मिनिटं पापणी न पडता भगवंताकडे पाहत राहा मायबाप, पाहत राहा. सारखं बघा भोलेनाथाकडे, सारखं बघा. पण बघत असताना मायबाप अशी दृष्टी ठेवा की तुम्हाला भोलेनाथाला बघत असताना बाकी काही दिसू नाहीये. एक भावना ठेवा, फक्त इथं मी आहे आणि माझा भोलानाथ आहे. भक्ती फार सोपी आहे, नाही कुठं जायची गरज, नाही पाळण्याची गरज. अरे घरामध्ये जर देवघर असेल ना, तर अशी पूजा करा ना की पूजा करता करता डोळ्यात अश्रुधारा वाहे. भोलेनाथाची प्रतिमा असेल तर पाहत पाहत त्या ठिकाणी सहज सहज न कळत डोळे भरल्या जावे, डबडबले जावे. या भक्तीमध्ये फार आनंद आहे मायबा. शिवपुराण ऐकायचं हे स्वार्थाकरता नाही ऐकायचं आहे, आपल्या सुखाकरता नाही करायचं आहे. प्रत्येक भक्ती माणसाने करावी ती आपल्याकरता नाही करायची आहे, ती करावी तर भोलेनाथाकरता करायची. बिल्वपत्र व्हायचं असेल तर आपल्या सुखाकरता नाहीये, ते भोलेनाथाकरता. माणसं खूप पूजा करतात, सगळं करतात, पण स्वतः करता करतात, देवा करता कोणी करत. देव माझा मी देवाचा, हीच माझी सत्यवाचा. ही भावना फार अत्यंत महत्वाची आहे. अरे अलौकिक कृपा करणारा हा भोलेनाथ आहे, अलौकिक कृपा करणार आहे. पण मायबाप जर वाटत असेल ना भगवंतानं भोलेनाथाने आपल्याला कृपा करावी, तर एक सांगू को त्याच्या कृपेला आपल्याला पात्र व्हावं लागतं. का त्याला कृपा कर वाटत नाही, का त्याला देव वाटत नाही, सगळं द्यायला तो समर्थ आहे, समर्थ आहे. पण आपण ती घेण्याकरता पात्र होत नाहीये.
अरे आई तर कोणाला मिळत नाहीये. बिल्वपत्र तोडत असताना बास कथा ऐकायची. महाराज म्हणले बिल्वपत्र तोडल्यानंतर भगवंताला तटीने वाहिल्यानंतर असं फळ मिळतंय. पण बिल्वपत्र तोडण्याचा सुद्धा अधिकार प्रत्येकाला नाही दिला मायबाप, नाही दिला. काय महत्व त्या बिल्वपत्राचं, काय वृक्षाचं ते महत्व आहे. हे अलौकिक वृक्ष साक्षात माझ्या भगवान भोलेनाथांचं स्वरूप आहे. अरे सर्व जगातले तीर्थ त्या बिल्वपत्राच्या मुळाशी त्या ठिकाणी वास्तव्य करतात रे, वास्तव्य करतात. ज्यानं बिल्वपत्राला त्या ठिकाणी, त्या वृक्षाला त्या ठिकाणी 7 फेऱ्या जर घातल्या माय प्रदक्षिणा घातल्या, त्या व्यक्तीला त्या ठिकाणी 4 धाम केल्याचं फळ मिळतंय. हे अलौकिक असणारे बिल्वपत्र आहे, बिल्ववृक्ष आहे. आणि माणसं सहज जातात आणि त्या ठिकाणी फांटी तोडावी, बिल्वपत्र ओरबाडून घ्यावं. काय शास्त्र माहित नाही. अरे जो भगवान भोलेनाथांना इतका अतिप्रिय आवडत असणारा तो बिल्वपत्र, बिल्ववृक्ष, त्याची अवहेलना केल्यावर भगवान भोलेनाथांना कशी आवडेल मला सांगा ना. आज भोलेनाथांचं हे वैशिष्ट्य सांगत असताना मायबाप लक्षपूर्वक लक्ष द्या. तुमच्या मनातला असणारा भ्रम, शाश्वत भक्ती, शाश्वत पूजा हे सांगण्याचा मी प्रयत्न करतोय. माझ्या शब्दाकडे दुर्लक्ष करू नका मायबाप. तुमच्या मनातला जो भ्रम आहे, भगवंताविषयी असणारा जो भ्रम आहे, तो काढण्याचा मी प्रयत्न करणार आहे. कदाचित काही विषय तुम्हाला नाही आवडणार, पण ते सत्य विषय, सत्य विषय की आज भोलेनाथाला काय लागतंय मायबाप. आपल्याला काय लागतं याचा विचार केल्यापेक्षा माझ्या भगवंताला काय लागतं याचा विचार करा. आपण त्याचा विचार करत नाही. आपल्याला काय लागतंय, आपल्याला कसं करायचंय याचा विचार आहे. पण माझ्या भोलेनाथाला कशाची गरज आहे, काय लागतंय त्याला कोणी विचार करतंय? कोण विचार करत नाही. बास तो तर त्याच्या दारात आलेल्या भक्ताचं कल्याण करणं, बास एवढं त्याच्या हातामध्ये. तो पापी असो, तो दरिंद्री असो, तो कोणीही असो, पाप्यातला पापी असो, पण उद्धार करणं मात्र भोलेनाथांचं काम आहे मायबाप. अलौकिक हे शिवपुराण आहे, अलौकिक शिवपुराण आहे. श्री सूतजी महाराज त्या ठिकाणी शौनकांना हे सांगत असताना शौनकांचं लक्ष सूतजी महाराजाकडे आहे. काय दिव्य शिवपुराण आहे, काय भोलानाथ आहे, काय चरित्र आहे, काय देवता आहे. श्री सूतजी महाराज म्हणतात, हे शौनकांना एक चरित्र भोलेनाथांच्या भक्ताचं तर एक अलौकिक चरित्र आहे. काय कृपा करतोय भोलेनाथ, काय कृपा करतोय. ऐका शौनकांनो, अरे कितीही पाप करा, कितीही पाप करा, पण ज्यावेळेस थोडीही भावना निर्माण झाली ना तुमची भोलेनाथाकडे जाण्याची, तरीही त्या पापाचं निवारण तो करतोय, तरी तुमचा स्वीकार तो करतो. माहिती जीवन जगत असताना काही माणसं असं म्हणतात की नाही बाबा, 50 चालू आहे, 50 वर्षापर्यंत आम्ही पाप केला, दुराचार केला, कधी माळ घातली नाहीये, कधी आमच्याकडून सप्ताह झाला नाही, कधी सत्संग झाला नाही, आता काय उरलेल्या आयुष्यामध्ये आम्ही इकडे यावं. लोक सहज बोलून जातात मायबाप, सहज बोलून जातात. अरे ज्याचे असे विचार आहेत, ज्याची अशी धारणा आहे, त्यानं शिवपुराण ऐकावं. ज्याला वाटत असेल मी पापी आहे आणि आता काय तो भगवान माझ्यावर कृपा करणार आहे, अरे ये शिवपुराणामध्ये माझा भोलेनाथ तुझ्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही. ये जरा इकडे. सुंदर शिव महापुराणामध्ये देवराज ब्राह्मणाची कथा आहे. ब्राह्मण होता, तो ब्राह्मण होता, पण आई वडील सदाचारी आहेत. आई वडील सदाचारी होते. ब्राह्मणाचं त्या ठिकाणी त्रिकाल संध्या करणारे हे आई वडील आहेत देवराज ब्राह्मणाचे. सर्व ब्राह्मणाचे विधी करणारे आई वडील होते, सर्व कर्तव्य निभवणारे हे आई वडील होते. पण मुलगा असा जन्मला ना, कधी कधी असं होतं मायबाप, आई वडील फार सद्गुणी असतात आणि मुलगा दुराचारी जन्मतो. काय कारण असेल? असं नाहीये की आई वडिलांमध्ये संस्कार आहेत, आई वडील हे सदाचारी आहेत, सत्याच्या मार्गावर चालणारे, धर्माचं पालन करणारे,
अनुष्ठान करणार आहेत, पण असं नाही की त्यांचा मुलगा त्या ठिकाणी सदाचारीच निघेल असं नाहीये. असं नाहीये. कधी कधी पाप्याच्या घरी, दुराचाराच्या घरी सुद्धा हरिभक्त जन्मतोय, आणि ज्याचं आयुष्य त्या ठिकाणी हे पुण्यकर्म करण्यामध्ये जातो, माईबाप त्याच्या घरी दुराचारी जन्मतोय. श्रीमद भागवत कथेमध्ये तुम्ही कथा ऐकून आहात. जो असणारा हिरण्यकशिपू कधी भगवंताचं नाम घेत नव्हता, कोणाला घेऊ देत नव्हता, पण त्या हिरण्यकशिपूच्या घरी भक्त प्रल्हादाचा जन्म आहे. पण आज हा देवराज ब्राह्मण, आई वडील सदाचारी आहेत, हरिभक्त आहेत, भगवंताचं पूजन करणारे, भोलेनाथाची पूजा करणारे, पण मायबाप एक दुर्योग असा झाला, दैवयोग असा झाला, अशी परिस्थिती झाली ज्यावेळेस या दोघा दाम्पत्यांना मुलगा झाला ना, एवढा दुराचारी निघाला, एवढा दुराचारी निघाला. आई वडील त्रस्त झाले, त्यांना त्रस्त झाले. काय करावं, समाजाला काय तोंड दाखावं काही कळत नव्हतं. मुलापासून दुःख प्राप्त झाल्यानंतर काय त्रास आई वडिलांना होतो ना, फक्त त्यांना विचारा. माणसाला जास्त दुःख प्राप्त होत असतं ते आपल्या माणसापासून, लक्षात ठेवा बरं का, आपल्या माणसापासून. समाजानं कितीही दुःख दिलं माणसाला काही वाटत नाही, पण जास्त दुःखाचा प्रघात त्रास जो होतो ना, तो फक्त आपल्या माणसानं दुःख दिल्यानंतर होतो. मायबाप आज देवराज ब्राह्मणाचे जे आई वडील अति त्रस्त रडतात, भगवंताला हाक मारतात, देवा काय कर्म केले रे आम्ही, अख्खं आयुष्य तुझ्या पूजनामध्ये गेलं रे भोलेनाथ. त्या देवराज ब्राह्मणाच्या आई वडिलांनी त्या म्हाताऱ्या दाम्पत्याने मंदिरात जावं, भोलेनाथाला प्रार्थना करावी, रडावं, काय अपराध केला आम्ही तुझा, काय चूक घडली आमच्या आयुष्यामध्ये. अरे ब्राह्मणाचं कर्म आम्ही सगळं करत होतो भगवंता, हे भोलेनाथ काय चूक घडलेली की असा त्या ठिकाणी दुराचारी मुलगा आमच्या पोटी घातलास तू, काय चूक केली आम्ही, काय चूक केली. माणसाने दुःख सांगावं तरी कोणाला, ह्या दुनियाला दुःख सांगून काही फायदा नाही मायबाप. ही दुनिया, ही माणसं काय दुःख निवारण करणार आहे, काय दुःख निवारण करणार आहे. माणसाचा स्वभावच असा आहे, एखादा जर दुःख सांगायला लागलं तर माणसं रडून ऐकतात आणि जगाला सांगत असताना हसून सांगतात. मायबाप ही दुनिया आहे, ही दुनिया आहे. एखाद्याने आपल्या घरच्या अडचणी सांगाव्या, दुःख सांगा, वा खरंच वाईट झालं रे, वाईट झालं, खूप वाईट झालं, असं व्हायला नको पाहिजे होतं. त्याला प्रोत्साहन देतात. त्याचं दुःख असताना एवढं रडतात माणसं, पण त्याच्यापासून बाजूला झालं का लोक हसून सांगतात रे त्याचं दुःख. आणि का या समाजाला दुःख सांगतात. अरे यांना स्वतःचं दुःख निवारण करता नाही आलं, हे दुसऱ्याचं दुःख काय निवारण करणार आहे, काय निवारण करणार. आणि शास्त्र असं सांगतं की आपल्या घरचं दुःख कधीही कोणाला सांगू नये. हे शिस्त, हे नियम माणसाने संसार करत असताना लक्षात ठेवले पाहिजे. कधी आपलं घरचं दुःख कधी कोणाला सांगू नये, कधीच नाही. कितीही त्रास असेल तर घरच्या शेजाऱ्याला सुद्धा आपलं दुःख कळता कामा नये. मायबाप माझी माता पार्वती ज्यावेळेस तिचं लग्न झालं, भगवान शंकरला वाट लावत असताना मैनावतीने माता पार्वतीकडे पाहिलं आणि एवढी रडली, गळ्यात पडून सांगितलं, हे बघ मी तुला आशीर्वाद नाही देत, पण हे माझे बाई एक तुला सांगतोय, जीवनात कितीही जर तुला दुःख झालं ना तर घरामध्ये कडी कुलूप लावून त्या ठिकाणी ते दुःख व्यक्त कर, पण तुझ्या घरातलं कुटुंबातलं दुःख कधीही कोणाला सांगू नकोस. हे जग आहे. जर तुला दुःख सांगायचं असेल, यातना सांगायचं असेल, तर दुःख निवारण करणं एकमेव फक्त माझा भोलेनाथ आहे, जगाचा मायबाप आहे. जा, अरे मंदिरात जा, देव घरासमोर जा, खूप रड, त्या देवाला छातीशी धरग पार्वती, खूप रड, आणि आपल्या जीवनातलं सर्व दुःख त्या भगवंताला सांग. कधी या जगाला दुःख सांगू नका मायबाप, कधीच नाही. हे जग दुःख निवारण करणार नाही. दुःख सांगावं त्या भगवंताला, मैत्रीता करावी त्या भगवंताशी, बोलावं त्या भगवंताशी, भांडावं त्या भगवंताला, शिव्या देवावं त्या भगवंताला.
सगळं नातं भगवंताशी निभावं, तो काय आनंद असतो ना मायबाप. कधीतरी जीवन समर्पण करणा भोलेनाथाला, कधीतरी समर्पण जीवन केलं पाहिजे. शिव महापुराण याच करता श्रवण करावे लागते मायबाप, या करता श्रवण करावे लागते. सुख के सब साथी दुख में ना को, सुख के सब साथी दुख में ना को, सुख के सब साथी दुख में ना को, सुख के सब साथी दुख में न हो, सुख के सब साथी दुख में न हो, सुख के सब साथी दुख में ना को. फार सुंदर हे लिखित गाणं आहे मायबाप. तर ज्यानं कवित्व केलं असेल, मला वाटतं जुन्या फिल्म मधलंच काहीतरी गाणं असं आहे वाटतं, जुन्या काळामधलं. सुख के सब साथी दुःख में ना कोई. काय ज्यानं कवित्व केलं असेल ना, खरंच सलाम आहे. काय काय शब्द आहे मायबाप, काय शब्द आहे. या गाण्यामध्ये भगवान प्रभू रामचंद्रासमोर बसून ही प्रार्थना केली, देवा पश्चाताप झाला असे जीवनामध्ये की त्या ठिकाणी खरं आपलं कोण नाही देवा, सुखामध्ये कोण साथ करत नाही, बास तुझ्याशिवाय कोणीच नाही. मायबाप जे आज इतिहास श्री सुतजी महाराज शौनकांना सांगतात, अतिशय अलौकिक इतिहास आहे की भोलेनाथ काय कृपा करतोय, कोणावर कृपा करतोय. ऐका मायबाप एकदा जोरात हार 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 हार. फार पूर्वीची गोष्ट सांगितली शिव महापुराणामध्ये. किरातच्या नगरामध्ये हे दोन ब्राह्मण दाम्पत्य राहत असताना अत्यंत दरिद्री, अत्यंत गरिबी मायबाप, आणि त्याच नगरामधला हा दुराचारी असणारा त्या ब्राह्मणाच्या वाट्याला आलेला हा मुलगा आहे, देवराज ब्राह्मण. त्या ब्राह्मणाचं वागणं असं होतं मायबाप, अत्यंत दुराचारी होता, व्यसनी होता, वाईट त्या ठिकाणी व्यसन होते, वाईट काम करायचं. तो काय काय करत होता त्याचं वर्णन शिव महापुराणामध्ये आहे, पण तेवढी योग्यता नाहीये माझी तुम्हाला. तो काय करत होता, बस तो दुराचारी होता, एवढा शब्द मी प्रयोग करतोय. अनेकांचं धन डुबडलेलं होतं मायबाप. वेश्याचा विक्रय करणारा तो ब्राह्मण होता, मद्यपान करणारा तो होता, प्राण्याचं मांस विक्री करणारा तो ब्राह्मण होता. कलंक होता ब्राह्मण जाती, कलंक होता तो. कधी त्याच्या लक्षात आलं नाही की मी ब्राह्मण आहे, मी करतोय काय, मी वागतोय काय. धर्म कधी त्यानं जपलाच नाही मायबाप. दोहेनवय किंबहुना एक फार मोठं पाप केलं त्याने. ब्रह्महत्येचं पाप कमी असेल मायबाप. ज्या आई वडिलांना त्याला जन्म दिला होता, त्या धनाच्या संपत्तीच्या आशेनं मायबाप जे आई वडील त्याला सांगत होते, बाळा अरे असं नको करूस रे. कारण ज्यावेळेस मुलगा वाईट निघतो मायबाप, त्यावेळेस सर्वात जास्त दुःख हे आई बापांना होतं, आई बापांना होतं. ज्याचा मुलगा दुराचारी आहे, वाईट आहे, अधम आहे, त्याच्या आई वडिलांना सुद्धा गल्लीतून जात असताना सुद्धा कधी मान वर करत नाही मायबाप.
हीच परिस्थिती त्या ठिकाणी हे देवराज ब्राह्मणाची होती. अलौकिक चरित्र आहे, अलौकिक चरित्र सांगितलंय. एवढा दुराचार केला की आई वडिलांची सुद्धा या नराधामानं हत्या करून टाकली मायबाप. कारण आई वडिलांना वाटलं होतं कुठंतरी याचं लग्न झाल्यानंतर कुठंतरी विचार बदलले जाईल, त्याचं वागणं बदललं जाईल. म्हणून देवराज ब्राह्मणाचं लग्न केलं. त्या देवराजाचं लग्न केलं म्हणून पत्नीलाही मारलं आणि आई वडिलांनाही मारलं, दुराचार केला, हत्या केली. सर्व गावाला समजलं आणि त्या ठिकाणी गावाने सर्व त्याला हकलून दिलं, लात मारली, अपमान केला. परिणाम असा झाला की देवराज ब्राह्मणावर अशी वेळ आली मायबाप की खायला सुद्धा त्याला अन्न राहिलं नाही, जवळ पैसा राहिला नाही, काही करावं, कुंकडे जावं, कोणी त्याला कसलाही प्रकारचा थारा देत नव्हतं, सहारा देत नव्हतं. 4 दिवस भुकेनं तडफडत होता. काय करू मी, कोणाकडे जाऊ, धन नाहीये माझ्याकडे, कोण सहारा देईल मला. आई वडिलाची आठवण होत होती, पत्नीची आठवण होत होती. कारण प्रत्येक माणसाला जीवनामध्ये पाप कर्म करत असताना त्याचे परिणाम काय हे आठवत नाहीये, पण ज्यावेळेस परिणाम सुरू झाले त्यावेळेस हे कशामुळे सुरू झाले मग आठवतं मायबाप. लक्षात येतंय ना, पाप करत असताना या पापाचा काय परिणाम आहे हे कोणाला कळत नाहीये. त्याचा काय परिणाम होणार आहे, काय भोग आपल्याला भोगावं लागणार आहे, कोणताही माणूस विचार करत नाही. बिनधास्त माणसं वाईट वागतात, बिनधास्त माणसं अविचार करतात, बिनधास्त माणसं दुराचार करतात, पाप करतात. याचे काय परिणाम होणार आहे कोणी विचार करत नाही. कोणी विचार करत नाही की आज जे मी वाईट वागतोय, ज्या गरीबाचं घर उद्ध्वस्त करतोय, दुसऱ्याचं धन डुबडतोय, याचे काय परिणाम होणार आहे याचं कोणी लक्ष देत नाही मायबाप. पण ज्यावेळेस हे परिणाम करतात ना, दुःख भोगण्याची वेळ येते ना, त्यावेळेस मात्र कशामुळे हे दुःख आहे, हे सगळं परिणाम, सगळं पाप हे डोळ्यासमोर येत आहे. म्हणून तर प्राणकंटाश आल्यानंतर माणसाच्या डोळ्यातून अश्रुधारा का वाहतात माहितीये का, की जीवनात जेवढे पाप कर्म केले सर्व त्याच्या डोळ्यासमोर दिसतात की मी काय वाईट वागलो म्हणून. तर त्यावेळेस वेळ गेलेली असते, विचार करता येत नाही, विचार येतात पण हात काम करत नाही, डोळे काम करत नाही. ज्या वाणीनं सांगावं अरे मी पाप केलंय ती वाणी कुंठित झाली असते. पाप करत असताना विचार करा या पापाचा परिणाम काय होणार आहे. मायबाप मी तर सतत माझ्या व्यासपीठावरून प्रत्येक श्रोत्यांना सांगत असतो, पुण्य करूच नका तुम्ही, काही गरज नाही पुण्य करण्याची. कारण जितकं आपण चांगले विचार करतो, जेवढं मला पुण्य करायचंय, मला पुण्य करायचंय, पुण्य होतच नाही, पापच होऊन जातो. नका पुण्य करू तुम्ही, काय पुण्याच्या वाटाला जाऊच नका तुम्ही. पण एक सांगू का, जर पुण्य आपल्या नशिबात यावं, पुण्य आपल्या पदरात पडावं असं जर वाटत असेल तर पुण्य अजिबात करायचं नाही. पण पुण्य घडावं असं जर वाटत असेल तर पाप करूच नका, पुण्य आपोआप घडलं जातं मायबा. काय अरे पापच करायचं नाही, पुण्य करायची गरजच नाही, ते आपोआप आणि सहज घडलं जातं. पण इकडे पाप आहे, इकडे पुण्य, एका पारड्यामध्ये पाप आणि एका पारड्यामध्ये पुण्य, काय अर्थ आहे. पाप करू नका, पुण्य करायची गरज नाही, आपोआप होऊन जातं मायबा. कधी कधी असं होतं, पुण्य करता होय पाप. जाता जाता एक उदाहरण सांगेल तुम्हाला. एक विषय माझ्या समोर आला म्हणून सांगतोय. एक साधू त्या ठिकाणी मंदिराच्या बाहेर एक तपश्चर्या करत होता. ही आराधना भगवंताची, भोलेनाथाची आराधना करत होता मायबा. असं करता करता एवढी त्या ठिकाणी अतिशय महाभयंकर तपश्चर्या चालू असताना तो साधू, तो जपी तपी एका पायावर उभा राहिला मायबा. म्हणून काही निंदखोर त्या ठिकाणी काही मुलं त्या साधूच्या जवळ आली मायबा. त्या मुलानं त्या साधूकडे पाहिलं आणि ऊस खात होते. ऊस तुम्ही ऐकला असेल. त्या साधूकडे पाहत असताना विचार केला त्या मुलाने, अरे आज 10 दिवस झाले हा हे जे म्हातारा आहे ना उभा आहे, पण आज आपण प्रतिज्ञा करू की ह्या म्हाताऱ्याची जी तपश्चर्या काय जो करतोय ना, हा याला घरी पाठवून द्यायचं. मायबाप हे विचार अविचार त्या ठिकाणी मुलांच्या मनात आले. तो मुलगा ऊस खात होता. लक्ष द्या, पुण्य करता होय पाप.
लक्षात ठेवा मी का सांगतोय. अरे ऊस खात असताना त्या मुलानं आयडिया केली, त्या ऊसाच्या निघणाऱ्या चिवट्या आहेत ना, त्या नेमून त्या साधूला फेकून मारत होता. पण त्या अगोदर नेमकंच एक स्त्री त्या साधूची तपश्चर्या पाहून मनात सद्भावना निर्माण झाली, पवित्र भावना निर्माण झाली आणि साधूचे पाय सुजलेले होते ना, सुजलेले पाय होते. म्हणून देवाला दीप लावण्याकरता त्या ठिकाणी जात असताना, भोलेनाथाला दीप लावताना जात असताना त्या दिव्यातले त्या ठिकाणी कसलाही प्रकारचा विचार केला नाही. चला भोलेनाथाची मी सेवा करायला चालली ना, हाच माझा भोलेनाथ आहे. मंदिरात जाता जाता ओळली आणि त्या साधूकडे गेली, जवळ गेली, साधूच्या चरणात जवळ बसली, त्या वातीचं त्या ठिकाणी तूप काढलं आणि साधूच्या पूर्ण पायाला लावलं. का? अरे 10 दिवस झाले रे हा उभा आहे, 10 दिवस झाले उभा आहे. साधूचे पाय सुजले, दुखत असतील म्हणून एक पवित्र भावना म्हणून माईबाप त्या माऊलीने त्या ठिकाणी साधूच्या पायाला ते तूप लावलं. मला एक प्रश्न मायबाप सर्वांना करायचा आहे, त्या बाईनं पाप केलं का पुण्य केलं? बोला ना तुम्ही, बोला ना. तिनं पाप केलं का पुण्य केलं? हा, तुम्ही बोलत चला, मला आनंद वाटेल. तुम्ही बोललात तर मला खूप बरं वाटेल, खूप बरं वाटेल. बोला माता माऊली. कळालं ना मी काय सांगितलं ते? मग तिनं पाप केलं का पुण्य केलं मला सांगा. हा, तिनं काय केलं? पुण्य केलं. मायबाप तुम्ही बोलत चला. कथा ही कथेमध्ये बोललं पाहिजे, लक्षात ठेवा. कथेमध्ये शांत बसायचं नाही. कथा ही त्या ठिकाणी तुम्ही आम्ही मिळून करायची कथा असते, बरं का. तुमच्या भावना बोलल्यानंतर मला कळत असतात. तुम्ही आनंदी राहावं, तुम्ही खुश राहावं, त्याकरता बोललं पाहिजे. पण काय बोलावं तर मी सांगतो ना बोलायला. म्हणून त्या बाईनं मला सांगा, आपल्या दिव्यातलं तूप काढलं, कसलाही विचार न करता, आणि साधूच्या पायाला लावलं, सेवा केली. का? की साधूच्या पायाला जी सूज आली मायबाप, ती सूज उतरावी. मला सांगा, भावना वाईट होते का भावना चांगली होती? चांगली भावना होती, पवित्र भावना होती, निश्चळ भावना होती. की ना 10 दिवस झाले रे हा साधू त्या ठिकाणी एका पायावर तपश्चर्या करतोय. मायबाप काय भोलेनाथाची कृपा आहे. जाऊन त्या बाईनं सेवा केली आणि त्या ठिकाणी तूप लावला, निघून गेली, केलं पुण्य मायबाप. पण तिथं टवाळखोर एखादा निंदखोर असणारा, नराधम असणारा एक पापी माणूस तिथं आला. त्याने साधूला पाहिलं, हसू लागला साधूकडे पाहून. ऊस खात आला होता म्हणून त्याला वाटलं याला आता इथं ठेवायचं नाही, याला घरी पाठवून द्यायचं. पण विषय असा झाला, ज्या बाईनं तूप लावलं होतं ना मायबाप, त्या तुपाच्या आशेनं सर्व आसपासच्या जेवढ्या मुंग्या आहेत ना, सर्व त्या साधूच्या पायावर चढल्या. त्या मुंग्यानं सर्व साधूचा पाय गच्च भरला गेला, गच्च. सर्व अंगावर मुंग्या झाल्या. आता मला सांगा, पाप झालं का पुण्य? पण केलं काय होतं, झालं काय? पुण्य करता होय पाप. आणि एक टवाळखोर निंदखोर त्या ठिकाणी माणूस तिथं आला. त्यानं त्या ठिकाणी चिवट्या खात होता की नाही याला घरी पाठवून द्यायचं म्हणून चिवटी घ्यावी आणि जोर जोरात त्याला मारावी, जोरात मारावी. एवढी जोरात मारत होता मायबाप. पण ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय साधना चालली होती, आराधना चालली होती भोलेनाथाची. वाईट भावना होती, दुराचारी भावना होती, पापी भावना होती. विचित्र भावना असताना सुद्धा चिवट्या काढाव्या, त्याच्या अंगावर टाकाव्या. मला सांगा काय केलं होतं त्याने? एका साधूच्या तपश्चर्या करत असताना तपश्चर्यामध्ये विघ्न आणणं हे पाप आहे का पुण्य आहे? हे पाप आहे. पण परिणाम असा झाला, अरे दुराचारानं वाईट भावनांच्या चिवट्या त्याला फेकून मारत होता मायबाप. परिणाम असा झाला, ज्या शरीरावरल्या मुंग्या होत्या त्या गोडाच्या आशानं सगळ्याच खाली आल्या. काय? त्या गोडाच्या आशानं सगळ्या खाली आल्या. आता मला सांगा, पाप झालं का पुण्य? करायला काय गेला? पाप. झालं काय? पुण्य. आणि त्या माऊलीनं करायला काय गेली? पुण्य. झालं पाप. म्हणून मी याच्या करता हे उदाहरण सांगितलं की जास्त पुण्याच्या पाठीमागे लागू नका.
जर तुम्हाला वाटत असेल हे पुण्यकर्म माझ्या नशिबामध्ये माझ्या संसारामध्ये पडावं, त्याकरता फक्त पाप सांभाळा, पुण्य करायची गरज नाही. पाप सांभाळा, पाप होऊ देऊ नका. पुण्य सहज होत रे, सहज होत पुण्य. ह्या पापी जे पाप आहे, पाप महाभयंकर पाप. अरे पुण्य सुद्धा चांगलं नाही. ज्यावेळेस माझ्या प्रभू रामचंद्राने तो धनुष्य मोडला होता ना, तो परशुरामाचा धनुष्य होता. परशुरामानं नारदजींना सांगितलंय की तुमचा धनुष्य मोडलाय. हे रागीट असणारे परशुराम फरशी घेऊन त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रासमोर उभा आहे. कोण आहे माझा धनुष्य मोडणारा? कोण आहे माझा धनुष्य मोडणारा? अरे बालक असताना प्रभू रामचंद्र परशुरामासमोर उभा राहिले, सांगितलंय की मी मोडलाय. प्रभू रामचंद्राची परीक्षा पाहिली. मला रामकथा नाही सांगायची आहे, ही पुण्य सांगतो तुम्हाला. राम कोण आहे हे परशुरामाला कळल्याबरोबर परशुराम त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राचं दर्शन घेतलं. पण ज्यावेळेस प्रभू रामचंद्राने बाण जोडला होता ना धनुष्याला, रामानं सांगितलं हे परशुराम, कारण रघुकुल रीत सदा चली आहे, प्राण जाय पर वचन न जाय. एक बाणी, एक वचन, एक पत्नी आहे. हा बाण मी धनुष्याला जोडलाय, आता पाठीमाग घेता येत नाही. सांगा कुठं सोडू आता? आपण फार पुण्याच्या पाठीमागे लागलोय. आज परशुराम त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राकडे पाहतात, म्हणतात हे रामा, जो माझ्या जीवनामध्ये मी अनेक वर्षापासून जी तपश्चर्या केली, जे पुण्य कमवले, तो माझा पुण्य लोक नष्ट करून टाक. का? कारण माणसाला पुण्यामुळे सुद्धा जन्म घ्यावा लागतो आणि पापामुळे सुद्धा जन्म घ्यावा लागतो. जीवन हे साधं असावं, सरळ असावं, सरळ असावं. आज त्या ठिकाणी ह्या देवराज ब्राह्मण किराताच्या नगरामध्ये राहत असताना दुराचार करू लागला, वाईट भावना, विचित्र. आणि त्याच ठिकाणी माईबाप तो प्रतिष्ठानपुरामध्ये गेलं असताना तिथे प्रतिष्ठित लोक होते, अत्यंत ज्ञानी लोक होते, विद्वान लोक होते. आणि तिथं गेल्यानंतर एक फार मोठं मंदिर त्यानं पाहिलं त्या देवराज ब्राह्मणाने. आणि सहज एका माणसाला विचारलं की हे काय, कशाचं मंदिर आहे? सुंदर कलश दिसला. त्यानं सांगितलं बाबा, हे मंदिर नाही आहे, हे शिवालय आहे. शिवालय वेगळं आणि मंदिर वेगळं. ज्या मंदिरामध्ये भगवान शंकराची मूर्ती स्थापना आहे त्याला मंदिर म्हणतात. आणि ज्या 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 मंदिरामध्ये भगवान शंकराचं लिंग स्थापित आहे त्याला शिवालय म्हणतात. तिथं शिवालय आहे, माझा शिव स्थापित आहे, लिंग स्थापित आहे. हे त्यानं ऐकलं. आणि हा देवराज ब्राह्मण तिथे सुंदर असं त्या ठिकाणी शिव महापुराण कथा चालू होती मायबाप. आणि ज्या वेळेस त्या मंदिरामध्ये भगवान शंकराचा सुंदर असा पंचाक्षरी मंत्र त्याचा जाप सुरू झाला. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. मायबाप काही शब्द देवराज ब्राह्मणाच्या कानावर पडले. हे शिवपुराण, हे शिवपुराण तुम्हाला सांगतोय. भोलेनाथ किती दया करतोय. भोलेनाथाच्या समोर काही भेद नाहीये. अभेद रूपी असताना हे ब्रह्म आहे, हे ब्रह्म आहे. त्या देवराज ब्राह्मणाने ज्यावेळेस हे शिवपुराणाचे काही शब्द त्याच्या कानावर पडल्यानंतर कदाचित दैव योगेन प्रतिष्ठान मुपामत शिवालयं ददर्शासो तत्र साधु जनाव्रतौ. काही साधू तिथे होते. ते शिवालयामध्ये ज्यावेळेस देवराज ब्राह्मण गेला, किती दयावान, किती भोलाय माझा भगवान. शिवपुराण चालू असताना शिवपुराणातला तो पंचाक्षर मंत्र असणारा, बिल्ववृक्षाचं महात्म्य, पार्थिवलिंगाचं महात्म्य, भोलेनाथाचं प्रगटीकरण, हे सर्व चरित्र ज्यावेळेस त्या देवराज ब्राह्मणाच्या कानावर पडलं मायबाप, सर्व पाप केलेल्याचा पश्चाताप देवराज ब्राह्मणाला झाला. सर्व पश्चाताप, मी काय केलंय, मी काय केलंय, मी ब्राह्मण असून काय कोणता अधर्म मी स्वीकारलाय, माझ्या आई वडिलाचा त्या ठिकाणी हत्या केली आहे, मी किती महापापी आहे, माझं कसं होईल, काय होईल, माझं कोणती गती मला मिळेल,
माणसाला प्रत्येक व्यक्तीला पापाचा पश्चाताप हे होत असतो माईबाप. काय काय जीवनामध्ये पाप केल्याचा पापाचा पश्चाताप, अधर्माचा पश्चाताप प्रत्येक व्यक्तीला होतो, लक्षात ठेवा. देवराज ब्राह्मणाला हे पश्चाताप झाला आणि त्या ठिकाणी तो वृद्धपकाळाने देवराज ब्राह्मण मरण त्याग झाला, स्वतःचा देह ठेवला. पण मायबाप त्याचा परिणाम भगवान शंकराचे पार्श्वद आले, देवराज ब्राह्मणाला घेऊन गेले. परिणाम त्या ठिकाणी यमाचेही पार्श्वद आले होते. सांगितलं नाही याने भगवान शिवांचं गोड असणारं अलौकिक असणारं हे चरित्र देवराज ब्राह्मणानं श्रवण केलंय, म्हणून त्या ठिकाणी भगवान भोलेनाथाची प्राप्ती देवराज ब्राह्मणाला झाली मायबाप. म्हणून तर श्रीमद शिव महापुराणामध्ये असा सुंदर असा एक श्लोक आहे, ऐका. धन्य शिव महापुराणस्य कथा परम पावनी यस्या श्रवण मात्रेण पापयानपि मुक्ती भाग. अरे कितीही पापी असला मायबाप, पण तो जर पापी न कळत शिव महापुराणामध्ये कथा श्रवण करण्याकरता आला असेल तर त्या ठिकाणी कसल्याही पापाचा जो पिशाच चवणीत गेला असेल, महाभयंकर पापी असेल, ब्रह्महत्यारा असेल, तरी त्या पापाचा समूळ विनाश करणारी एकमेव शास्त्र आहे शिव महापुराण. शिव महापुराण अतिशय आनंद झाला शौनकांना, आणि शौनकाने भगवान सूतजींना प्रश्न केला मायबाप. आणि त्यानंतर श्री सूतजी महाराजांनी सांगितले, एवढा तर भोलेनाथ भोलाय, किती भोलाय, किती भोलाय. तर त्या ठिकाणी सुंदर असं प्रमाण आहे की भोलेनाथ आहे तरी किती भोला. एकदा जोरात हर हर. हे भोळा शंकरा आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची. हे भोळा शंकरा शंकरा, हे भोळा शंकरा महादेवा, हे भोळा शंकरा आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची. हे भोळा शंकरा शंकरा, हे भोळा शंकरा महादेवा, हे भोळा शंकरा. गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा, लाविले भस्म कपाळा. 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 आवड तुला जय हो. बेलाची, आवड तुला जय बेलाची, भोलेनाथ.